नमस्कार मंडळी, कसे आज सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झोप पूर्ण होतच नाही आहे. आणि मी ना हे जे बॉक्स आणले ना, डबे, ते ऑनलाईन फ्लिपकार्टवरून मागवलेले. बरेच महिने झाले मागवलेले, पण ओपन करायला मिळालं नाही. आणि माझ्याकडे ना ऑलरेडी 6 असे होते, ते तुम्हाला दाखवले ते 6. आणि मी परत आता मागवले किती माहीत आहे, 3, 6, 12 मागवलेले आहेत. म्हणजे एक्स्ट्रा असतील तर पप्पांना गावी देईल पाठवून. आणि हे 1-1 किलोचे मापाचे आहेत. म्हणजे 1 किलो डाळी किंवा कडधान्य सगळं राहील. आणि आता ना पावसाळा चालू होतो आहे ना, त्यामुळे मी म्हटलं मागवून घेऊया, स्टोरेज करून ठेवता येईल. तर हे आधीचे डबे आहेत ना, ते मी बाजूला करून ठेवलेले आहेत. आणि दुसरे आहेत ना, ते आता जे गावावरून कडधान्य वगैरे आणलेत किंवा इथून दुकानातून भरलेले कडधान्य आहेत ना, ते आता भरून ठेवणार. तर हे असे प्रकार झालेले आहेत बघा, 10. आणि बाकीचे उरलेले आहेत ना, मी भरून ठेवून दिलेले आहेत. ते झाल्यानंतर थोडंसं जेवली, भांडा वगैरे खाल्ला. म्हणजे माझी मैत्रीण आलेली आणि घरातले. आणि निघाली मी अन्वीला घेऊन ताईकडे. अर्णवला घेतलं नाही, अर्णव खेळत होता, त्याला नाही घेतलं. आजचा स्टे आहे, नाईट स्टे आहे आमचा ताईकडे, कारण उद्या ताईला इथे आणायचं आहे. आणि मी ना त्याआधी काय केलं माहिती आहे, अर्णवला आणि अन्वीला घेऊन गेली ताईच्या रूमवर. कारण मी कॉक चालू ठेवून आलेली होती, तर तो कॉक बंद करायचं होतं, कारण मी आज रिटर्न येणार नव्हती म्हणून. ताईच्या रूमवर आणि किती साफ वगैरे करायचं आहे ना, परत कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं, जेवढं होईल ना तेवढं साफ केलेलं आहे. आणि माझ्याबरोबर ही दोघंही निघाली. अर्णव ना, हे बघा किती कचरा आहे, हा कचरा ना साफ करून घ्यायचा आहे. कोण माणूस भेटतं का बघणार आहे, कारण एवढं नाही जमणार. थोडीशी तब्येत डाऊनच होती, म्हणून मी म्हटलं जेवढं होईल तेवढं करून घेईल. आणि 2 पैसे गेले ना तरी चालेल, पण काम करायला एखादा माणूस बघेल. 2 दिवस ना सतत येऊन क्लीन करतो आहे ना, म्हणून हे घर पूर्णच क्लीन वाटत आहे, हे बघा. आणि मी आता ना कॉक बंद करायला आलेली आहे. कॉक बंद झाला की घरी जाऊन जेवण वगैरे बनवेल. आणि माझी आज फ्रेंड आलेली आहे, आई, दीदी, आम्ही सगळे एकत्र भांडा खाणार आहोत. तर टाकी एवढी भरलेली. आणि चालू ठेवून का जात नाही, रात्रीचं ना प्रेशर खूप असतो, कदाचित भरून वाहून जायला नको म्हणून, कारण मी आज इथे नाही आहे त्यासाठी. तर मला जायचं आहे ताईकडे, आणि लेट नको जास्त होईल ना, म्हणून मी ही पटापट कामं आवरून घेते. आणि ही जिमची सायकल आहे, ज्याच्यावर अन्वी बसलेली आहे. ही आमची नाही आहे, जे ह्या रूमचे मालक होते ना आधीचे, त्यांची आहे. पण त्यांना 2-2.5 महिने त्यांना त्यांच्या नवीन रूमवर जायला लागणार आहेत. तर त्यांनी विचारलं ठेवाल का, तर आम्ही हो बोललो, म्हणून ते सध्या तरी आपल्याकडे इथेच ठेवणार आहेत. तर इथे ना दोघांची जुगलबंदी चालू होती, कारण अन्वीलाही ह्याच्यावर बसायचं होतं आणि अर्णवलाही. आणि तुम्हाला खरं सांगू, मला ना खूप लेट झालेला. ऑलरेडी मी गोळ्या घेतलेला, एवढा थकवा आलेला. आणि त्यात म्हणजे खूपच थकलेली होती. तर वाजले आहेत 11:15. कपड्यांना ना सांगू तुम्हाला जागाच नव्हती. लिटरली मी तीन मशीन लावल्या. आणि ना 5 जणांच्या दारात कपडे वाळत घातलेले. हे माझं एक, इथे काकींकडे 2, इथे 3, इथे 4 आणि 5 पुढे, असे 5 घरांचे इथे कपडे वाळत घातलेले होते. कारण सकाळपासून मी फक्त कपडे धुण्याच्याच मार्गी लागलेली होती. कारण वातावरण कधी बदलेल सांगता येत नाही. उगाच पाऊस सुरू झाला तर कपडे माझे राहून जातील, त्यासाठी. तर सगळं झाले, कपडे तेवढे काढले आणि तेवढे घड्याही घातल्या, कारण मी दुसऱ्या दिवशी येणार होती. आणि लोकांना त्रास नको आपल्यामुळे, की त्यांचेही कपडे माझ्यामुळे राहतील, म्हणून ते सुकलेले कपडे काढले, घड्या वगैरे घातल्या, कपाटात ठेवले. आणि मी निघाली ताईकडे जायला. इथे अमोल आलेले, मुलं असतील ना तर ते येतात पुढे न्यायला. इथे ट्रेन आली. अन्वीने पप्पांना बघितलं ना की त्यांच्या मागेच लागते उचलून घ्यायला. तर आम्ही कांजूरला उतरलो. गर्दी किती होती ट्रेनला हे बघा. ताईने ना सकाळपासून चालू केलेलं होतं सामान भरायला. आणि ना मला एवढी भूक लागलेली ना, तर मला आवडतो वडापाव, म्हणून मी वडापाव खायला घेतलं. घरी आले, बघते सगळा पसारा होता घरात. तुम्ही पसारा बघा. आणि ह्यांना ना घरातल्या ना सगळ्यांना गरम गरम मंचुरियन आणलेलं खायला.
त्यांना विचारलं आधी तर ते मंचुरियन बोलले म्हणून. हा ना सामान तरी हा ठीक आहे, वरती पण सामान आहे, म्हणजे खूपच सामान आहे. तर रात्री जेवणाची व्हिडिओ मी केली नाही, पण जेवणामध्ये भाकरी आणि भाजी होती. ताईकडे आलो की आम्हाला भाकरी मिळते आणि त्यात तर आई होत्या, सोने पे सुहागा. आईनेच भाकऱ्या केल्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 5चा अलाराम लावला. रात्री झोपायला 1 वाजला. ती व्हिडिओ मी केल्या नाही, सकाळची व्हिडिओ आहे ही. सगळा सामान बाहेर काढवतो आणि नेमकं ना सकाळी पाऊस लागलेला, म्हणजे ताईने ना इथे 21 का 17 का 15 वर्ष काढलेली आहेत. ते घर आता तिला इथे निघून जायचं आहे. कदाचित सगळ्यांनाच वाईटही वाटत होतं, पण आता काय करणार. जर करताच माणूस घरातून निघून गेला तर एखाद्या बाईला ना म्हणजे ती करू शकते, नाही असं नाही, पण तिला सपोर्टसाठी ना तिने म्हणजे आम्ही तिला जवळ घेतलेलं आहे, कळव्याला माझ्या इथेच. तर एवढा सामान होता ना, प्रचंड सामान होता. ही वरची रूम दाखवते मी तुम्हाला. आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलात ना ताईची रूम वरती कशी होती, आणि इथे आता रिकामी झालेली आहे. आणि हा बाहेरच्या साईडला जो आहे ना सामान, तोही घ्यायचा आहे. आणि पोर्टल वाल्यांना आम्ही बोलवलं, जे सामान भरणार पण आणि आम्हाला उतरवून पण देणार. तर इथे खाली आल्यावर बघतोय सगळीकडे सामान आहे, कुठे सामान नाही असं नाही. सकाळी फक्त 5ला उठलो ना तेव्हापासून चहावरच होतो, कारण जेवढं काम होत नाही ना तेवढं आम्हाला भुकेचा तर प्रश्न नव्हता, पण पाणी पिल्या जात होतं सारखं. तर इथे मी, मनू आणि आई आम्ही ठरवलं ओलाने पुढे जायचं, कारण रूमचं काय थोडंफार काम असेल ना तर ते बघायचं होतं. आणि हा जो पोर्टलचा टेम्पो आहे ना तो आम्ही मागवलेला. हा आहे टेम्पो, आणि मी आता ओला बुक केले ना तर ती येईल. आणि आम्ही आता इथून जाणार आहोत कळव्याला, कारण त्या रूममध्ये थोडंफार अजून साफसफाई करायची राहिली असेल तर ती बघून घेऊ. कारण ही जी माणसं येणार आहेत ना ती लोकच सामान जागेवर लावून देणार आहे. हा पूर्ण गाडी भरलेली आहे आणि एक गाडी निघाली आणि दुसरी गाडी ही केलेली, कारण भाऊजींची बाईक न्यायची होती ना, तर ही बाईकला जागा झाली नसती म्हणून. तर ही आहे आम्ही कळव्याला आलो ना ती व्हिडिओ. तर हा टेम्पो आहे ज्याच्यामध्ये बाईक आणि ताईकडचा AC वगैरे ठेवलेला आहे ह्या गाडीमध्ये. आणि दुसरा आहे ना तो मागून येतोय. तर हे ना आता थोडंफार सामान आहे ना तो काढून ठेवायला लावतोय आम्ही. तर जेवढा सामान काढला ना तसे मोठी सामान आधी लावून घेतो, जेणेकरून त्याच्यामधला सामान त्याच्यामध्ये टाकल्या जाईल, म्हणजे घरातला जो पसारा झाला ना तो कमी होईल. तर ही लोक जे पोर्टलवाले आहेत ना त्यांनीच हे लूज करून भरून घेतलं आणि तेच आता आपल्याला लावून देणार आहेत. भूक लागलेली तर मागवलं चिकन बिर्याणी. हे बघा सामान बघा तुम्ही केवढं आहे, आणि हा सामान लावायला आम्हाला 2 दिवस तरी नक्की जातील, पण सगळ्या आहोत ना तर लवकरात लवकर करायचा प्रयत्न करणार आहोत. ते इथे फिटिंग ही चालू होती त्यांची. आणि जेवणामध्ये मागवली तंदुरी बिर्याणी मागवलेली. संध्याकाळी बघू, आणि ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. आम्ही होतो 9 जणं, 9 डिश घेतले आणि आता बिर्याणी मी वाटायला घेत आहे. ही ना व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. तर एका साईडला ना आम्ही साड्या बिड्यांचे कपाटं लावून घेत होतो, म्हणजे खायचंही काम करत होतो. आणि खायचं म्हणजे आत्ताच करतो आहे, कारण सकाळपासून आम्ही सगळे उपाशी होतो. आणि कपडे लावून घेतो आहे, कारण मांडणीचं ना नंतर करू भांड्यांचं म्हटलं, पण कपड्यांचं आधी करून घेऊ. तर सगळ्यांना एवढी प्रचंड भूक लागलेली ना, पटापट घासावर घास खात होते. तर चला बाय, टेक केअर. उद्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि कसा ब्लॉग वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा.